पाटोळा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावी पायी निघालेल्या अरसखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी याच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने संताप व्यक्त होत आहे। शेतकऱ्याकडे ग्रामपंचायतीचे अधिकृत जनावर खरेदी विक्री दाखले असतानाही कोपेगाव परिसरात काही बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवून चौकशी केली। त्यानंतर राजीव गांधी चौकात पुन्हा त्यांना रोखण्यात आले। वाढता तणाव पाहून महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनला संपर्क केला। विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र कारवाई अडवणाऱ्यांवर न करता शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आणि बैलजोडी गौरक्षण केंद्रात पाठवण्यात आली। या घटनेनंतर शेतीसाठी बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवलं जात असेल तर सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल उपस्थित होत आहे। दरम्यान शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात असेल तर त्याविरोधात आवाज उठवला जाईल असा इशाराही दिला। हे भीमरावजी सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा दिनकरजी सूर्यवंशी हे पाटोदा या ठिकाणाहून बैलजोडी पैसे नसताना त्यांच्याकडे खिशामध्ये भाडं परवडत नाही, त्याच्यामुळे पाटोद्यापासून त्यांनी संध्याकाळी प्रवास करत दोन्ही बैल हे त्या ठिकाणी चलत त्या ठिकाणी येत होते। खोपेगाव या ठिकाणी आले असताना जे तथाकथित स्वतःला गोरक्षक समजतात दारू पिऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अडवलं। त्यानंतर त्यांनी त्यांना दाखले दाखवले। त्यानंतर स्वतः त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला आपले भीमराव सूर्यवंशी यांनी, तरीही त्यांनी त्या ठिकाणी बैल सोडले नाहीत। म्हणजे हे जे शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय चालू आहे, मी या गोरक्षकच्या नावावर जे काळे धंदे करणाऱ्यांना सांगू इच्छितो, आपण इथून पुढं कुठलाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्रास त्या तुमचा होता कामा नये, अन्यथा आम्ही त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। आता जर आपण पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक बघितलं की प्रकरण, आता मला सांगा धड धाकट जनावर त्या ठिकाणी चलत येऊ शकतं का हो? तिथून धड धाकट चलत त्या ठिकाणी जनावर चलत येते आणि भाकड जनावर चलत येऊ शकतं का? आपण त्याची शहनिशा करावी। दारू पिऊन तुम्हाला कुणीही अधिकार त्या ठिकाणी गाड्या थांबवायचा दिलेला नाही। इथून पुढं जर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नाहक त्रास जर झाला तर आम्ही उलट मी पाटोद्यात बैल घेतल्याबद्दल, मी तिथून बैल हानीत आल्याबद्दल, मी औषधाच्या पुढे आल्याबद्दल ह्यांनी बैल अडविल्याबद्दल ह्यांनी की माझे बैल सोडा, आधार कार्ड दावलो, मोबाईल नंबर दिलो, दाखला दावलालो, बरं ही कुणी माझं ऐकाय तयार नाही। मग ऐकना बी झाल्याच्या बाद मी म्हणलो की बाबा माझं 40 एकर रान केलेलं आहे, मी काय असा खटके धंदा केलेला नाही, काय नाही। माझ्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे, मी काय कुठं धंदा नाही। माझे बैल की पैसे देऊन तिथून आणल्याबद्दल ही म्हणते की तुम्ही खटके धंदा करता। खटके धंदा मालकरी माणूस करतो का? अरसखेडा। मग ह्याने असं जोर मानल्याबद्दल परवानी फोन केला, मग इकडं आणले, मला म्हणले चला घेऊन बैल। मी आलो गोलाईतून बैल घेऊन, मला पोलिसांनी दोघांनी आणले। इथं आणल्याबद्दल मला म्हणले की बांधा, इथं बांधलो की लगेच ह्याने म्हणले सह्या करा ह्याच्यावर। मी आम्हाला साहेब दाखले हे तर सारा आहे ना, असं कसं बोलायला तुम्ही? त्या टायमाला मलेच बहिणी ऐकत नाही, जे आहे ते त्यांच्या मनात करूच लय। बसा म्हणजे इथं तुम्ही सकाळ पोचतो, तुम्ही येऊ नका, काय नाही, इथंच राहा। तुमच्या पोरवाला बोलवा, आधार कार्ड बोलवा, मोबाईल नंबर द्या, दाखले घ्या, आम्ही द्यायला बी तयार आहोत। सारे गुन्हा दाखल काय केले गुन्हा दाखल माझ्यावर। पेपर कॉपी काय दिली का? मला नाही द्यायला, एफआर कॉपी दिली नाही ना, काहीच दिली नाही। बैल की हाय तर ती गोरक्षणला वाट लावली ह्यानी, कसे लावले का लावले त्यांना माहिती। आता माझा जर पुरावा असताना जर बैल गोरक्षणला वाट लावता, तुमचे अत्याचार आमच्यावर आहे, शेतकऱ्यावर अत्याचार म्हणायचंच काम झाले की तुम्ही का आमच्यावर थोडं दिवस गेल शेतामध्ये लक्ष का देत ना तुम्ही? आतापासून बी देणार। महाराष्ट्र TV 24 करिता सलीम शेख, लातूर।